अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जया जगहरणा लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणून येती परब्रह्म. वेदांतावडे तयासी श्रवण करीती दिवसनिशी. हे रळी करा अधिक शास्त्रांसी, वेतने देऊनी ठेविले त्या समयी मुंबापुरी. विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी. करुणी लोक उपदेशिती, त्यांसी आणावे अक्कलकोटी. हे तू उपजला नृपापोटी, बहुत करुणी खटपटी. बुवांसी शेवटी आणले रात्रंदिन नृपमंदिरे. वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेणे अंतरी. नृपती बहु सुखावे, ख्याती वाढली लोकात. स्तुती करीती जनसमस्त, सदा चर्चा वेदात राजगृही होतसे. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते तयावेळी. पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींचे. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकोनी सत्वर यती, राज हसले मुखे. काही न बोलती, वारंवार हास्य करती. पाहुण्याशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी, यांनी ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलत ती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुनी तुमचे अज्ञान, यांचे वाढले ढोंगपूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलणी पातले, आपुल्या स्वस्थानी विकल्प पातला म्हणी. स्वामीसी तुच्छ मानिती, नित्य नियम सारुण. ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्थ झाले. निद्रा लागली बुवांसी, लोटलिया काही निशी. एक स्वप्न तयांसी चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी वृष्टिक एकाएकी चढल्या संख्य महाविषारी. त्यातून एक दंश आपणा करीतसे. ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांसी. त्यांनी धरुणी बुवांसी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नींचा वृत्तांत तयांसी सांगती. समस्त म्हणती, यात काय अर्थ. ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी. पुसता मागील प्रश्नाशी. खदखदा स्वामी हसले, मग काय बोलती. यतीश्वर ब्रह्मपद तदाकार, होण्याविषयी अंतर. तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकांसी. काय म्हणून भ्यालसी, जरी वृथा भय मानी तोसी. मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची. बुवा प्रति पटली खुण, धरिले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रुतीन भरले नयन, कंठ झाला सद्गदित. तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला गळोनी, ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमोध्याय गोडा. श्री राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा. अनंत वेशानंता राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार. राजेराय बहादर शंकरराव नामक 6 लक्षांची जहांगीर. त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध, परी बघा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे. रात्रंदिन गेले शरीर सुकोन, गोड न लाग्यान्न पाणी. नावडे भोग विलास, सुखोपभोग कैसा त्यास. निद्रा नयेची रात्रदिवस, चिंता नले पोळले. केली कित्येक अनुष्ठाने, तैशीचे ब्राह्मण संतर्पणे. बहुसाला दिधली दाने, आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्यासी, त्रासेले या भवत यात्रेसी. कृष्णवर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे. कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण. सोडविला व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा. यती वचनी भाव धरावा, तेणे व्याधी जाय दुरी. तरी ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा त्यासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून. शेवटी त्वरित आले अक्कलकोटी. प्रिय पत्नी सहित तया नगरीच्या नरनारी. कामधंदा करिता घरी, स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे संगती. कित्येक प्रातस्नाने करून, पूजाद्रव्य घेऊन अर्पावया समर्थ चरणी. जाती अति त्वरेने,
इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गौडः श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमोध्यायः श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती. ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती. कामना धरून चित्ती बहुत लोक दर्शना येती. अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावनी. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येते पै. किती वर्णावे महिमान तेथे जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागते. असवैशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त. समाधान वाटले हे जे स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकाळी तिच्या हस्ते होतसे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराला स्वामी चरणी तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईना. बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंदले तियेचे मन म्हणे मी तुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करसी तरी 10 सहस्र रुपयांसी देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तेसे करीती. बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थून या स्वामींप्रती कार्य आपले करीन. बाई स्वामींशी बोले वचन हे गृहस्थ थोर खोलीन परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो तरी आता कृपा करोनी मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे कथा वरदाने समर्थ ते थोनी उठले. यवन स्मशान भूमीत आले. यतिराज त्वरित एका नूतन खाचेत निजले छाटी टाकोनी. सेवेकरी शंकररावांसी म्हणती लीला करुणी ऐशी चुकविले तुमच्या मरणासी. निश्चय मानसी धरावा शंकरावे तया दिवशी खाना दिधला फकीरांसी. आणि शेख नूर दर्ग्यासी एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित बारीक वाटुनी निंबपत्र 10 आमिले त्यात घालावी. हे घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणाची. प्रकृतीसी आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शनाले अक्कलकोटासी घेऊन स्वामी दर्शनाशी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुणे गच्ची निश्चिती. मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करिता ती सर्वानुमते. तेथेची मठ बांधिला सुणे गच्ची. कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त. 9मोऽध्याय गौडः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.